मॉर्निंग। तर आपण आलो आता आपल्या शॉपवरती आणि सनी आमचा पितोय चाय, घेतलाय चाय प्यायला सागरबाईंनी पण। आणि नंदू भाऊ काय आपला लवकरच आलाय वाटतात, ऐकतच नाही भाई, काय त्याचं काम उडवायला घेतलाय पटापट। आणि आपला नीरज पण आला इथे, नीरज पण काय ऐकतच नाही, नीरजने घेतली आखणी करायला। कधी बसतो भाऊ, बस ना लवकर आता कामावरती, चाय पिल्लास ना। तर आपण जाऊया, आज धोतर घालायचं आहे आपल्याला बाजूच्या शॉपमध्ये, तर जाऊ आणि आपल्या कामावरती आता बसणार आहे धोतर घालायला। तर या बाप्पांना आज घालायचं आहे आपल्याला धोतर, मेहंदी ब्राऊन टाईप घेतला मी धोतर घालायला। तर दाखवतो तुम्हाला कसं घालायचं ते, चला बघूया आपण आता बाप्पांना कसं शूट होतं ते धोतर, तर करून घेऊया आता। अशा प्रकारे आपला झालेला आहे धोतर घालून, बघू शकता तुम्ही। अशा प्रकारे आपण बाप्पांना भेटी केलेलं आहे धोतर घालून। अतिशय सुंदर असे बाप्पा दिसत आहेत। आता आपली जेवायची सुट्टी झालेली आहे डायरेक्ट। खूप काय काय आयटम आहेत, कारण की उद्या सोमवार लागणार आहे, त्याच्यामुळे आज लवकर जेवायला घेतले, कस्टमर पण चालू, म्हणून लवकर जेवून घेऊ। बघू शकता सागरची टमाटरची चटणी, भेंडीची भाजी, पावभाजी पण आणली आहे इथं, आणि आलू वडी, शेवेची भाजी, सोयाबीन भाजी, पापड, लोणचा, सर्व काय आयटम आहेत आज खायला। कारण की
तिघांचे डबे आलेत, पप्पूदाचा, माझा आणि सागरचा. सगळ्यांचे डबे आलेत. आता नंदू भाऊंचा काय उपवास आहे वाटतं. मागच्या सोमवारी तर आपण उपवाशीच राहिलो होतो, कामाच्या नादामध्ये जेवायचं लक्षात नव्हतं राहिलं, म्हणून आज घरूनच पार्सल डबे मागवले आणि आता बसलो जेवायला. तर या तुम्ही पण जेवायला. तर आमच्या सागरबाईने डायमंड वर्क केलेलं आहे, अतिशय सुंदर असं वर्क केलेलं आहे भाईने आपल्या. या दगडू शेटला पण डायमंड वर्क केलं आहे, आजच डायमंडचं काम चालू केलं आहे म्हणजे त्याने. तर गुलाबाचं फुल पण केलंय त्याने, कमलाचं फुल नाही रे तो, जास्वंद फुल आहे. आता आपण घेतली आहे मूर्ती पॉलिश करायला पप्पूदाची, कारण की आज तिला सफेदा मारायचं आहे. आपल्या मूर्तीला तर मारून झालंय कालच, आपली मूर्ती अजून शो नाही केली आहे मी. आणि सागर बसलाय आपला इथे डायमंड करायला. घेतली आहे त्यांनी दगडू शेटची मूर्ती डायमंड करायला. डायमंड सर्व डायमंड बॉय आमचा. एक डायमंड कोणाची मूर्ती? एक डायमंड लावायला घेतली. कोणची? हे आता बुकिंग केलं ना. हां ठीक आहे, लावून घे त्यांना. कोणत्या कोणत्या कस्टमरांना असे लावून द्यावे लागतात एक एक डायमंड सगळीकडे. तर आता पप्पूदानी घेतलाय आपला सफेदा मारायला. पप्पूदा मारतोय सफेदा. ए मार, टाइमपास नको करू. त्याचं नाव काय? कोणतं हॉटेलचं नाव काय? वेल्लेच्या. आपला यो कपलेश्वर हॉटेल आहे ना, त्याच्या बाजूलाच आहे. बारकीशी टपरी आहे बघ अशी. बेटा बाबू पप्पूदा मारतोय इथे सफेदा. तर आता मी आणि सागर घेतोय पप्पूदाच्या मूर्तीला फिनिशिंग करायला. फिनिशिंग करून झाली की मग तिला पण आपण सफेदा मारूया. वाजलेत 3:45 आणि आपण घेतलेत मके बुजायला. सागरबाईने आपल्या भट्टी पेटवली आहे आणि बसलाय मके बुजायला. मके बुजून घेऊ आणि आता पप्पूदाच्या मूर्तीला आपल्याला व्हाईट मारायचं आहे. तर आपण घेऊया आता व्हाईट मारायला. फिनिशिंग करून आताच निघालो आहे बाहेर मी, आणि आता बाहेर काढणार आहे मूर्ती. तर आपण सफेदा मारायला घेणार आहे. आणि आता सागरबाई बुजतोय आपले मके खाऊ आणि सफेदा मारू. आज आपण इथेच झोपणार आहे शॉपमध्ये, कारण की उद्या रक्षाबंधन पण आहे, त्याच्यामुळे सुट्टी आहे आपल्याला डब्यांच्या कामावरती सर्वांना, पप्पूदाला, मला आणि मोठ्या सागरला. तर आज आपण इथेच आराम करणार आहे. तर आता घेऊया सफेदा मारायला. तर आपण घेतलाय फायनली आता पप्पूदाच्या मूर्तीला सफेदा मारायला. पप्पूदा मास्टर मारतोय आमचं सफेदा. मूर्ती बघू शकता कशी रुबाबदार दिसते. एका पायावरती उभी केली आहे. आर्ट्स बाय नंदकुमार कला मंदिर, भाविक आर्ट्स. आणि सागरबाई आमचा मकेच भुजतोय अजून. आपलं सफेदा मारायला घेतला तरी पण आपला मके भुजून काय होत नाही मक्केवाल्याचे. हो मक्केवाला कितने काय मका? 15 रुपया. 15 रुपये नहीं पड़ते भाई, 10 रुपये देगा बोल. नहीं अरे 10 रुपये में लेके आता है मैं मार्केट से. 10 रुपये में लेके आया. कच्चा लेके आएंगे तुम? कच्चा नहीं पक्का. का पैसा देना पड़ेगा. भुजने का नहीं, कोयला सस्ता हो गया है. बारिश नहीं है तो कोयला सस्ता हो गया. पप्पूदा मारते सफेदा. पूर्ण रस्ता सामसूम आहे. लाइटिंग पण बंद केली आहे आणि आता वाजलेत 4. तर आपण आज इथेच झोपणार आहे. फायनल झालेलं आहे. आणि आता रक्षाबंधनमध्ये आमच्याकडे पैसे नाही राहिले, पप्पूदा बोलतोय म्हणून काम करतोय. म्हणजे नंदेशेठ आल्यावरती आपल्याला पैसे देईल उद्या. सागर तुला किती पाहिजेत? तू किती घेणार आहे पैसे? मला बोललो तो बोलतो आज पैसे नाही आणले. आज नाही आणले? बोललो मग उद्या घेऊया आपण. बहिणींना द्यावे लागतील ना आपल्या राखी बांधल्यावरती. नाही दिलं तर आपल्याला शिव्या देतील बहिणी. बोलतील वर्षातून एकदाच येतो आम्ही पैशासाठी.
आणि आपल्याला भिकारी बोलतील. आपल्याला भिकारी समजतील. तसं तर आपण भिकारीच आहे. आता आपला अवतारच भिकाऱ्यांसारखा आहे सगळ्यांचा. आपण चौघं इथं भिकारीच आहे. शेठ एकच माणूस आहे नंदू भाई. उसको कल लुटने का अपन को डाका मारने का उसके ऊपर. उद्या मारूया आपण डाका. पण बसलो आता मके खायला. मकेवाल्यांनी मके भुजून दिल्यात आमच्या चांगल्या प्रकारे. आणि पप्पू तिथं मारतोय सफेदा. खूप म्हणजे आरामात मारतोय. कारण की स्वतःची मूर्ती आहे ना, त्याच्यामुळे जास्त काळजी घेतोय त्या मूर्तीची. आणि आरामात जसं काय बॉडी कलर मारायला घेतला त्यांनी, एकदम स्प्रे आस्ते करतोय. आणि स्वतःची मूर्ती असल्यामुळे अजून जास्तच जरा काळजी घेते. बघू शकता तुम्ही कशा प्रेमाने मारते सफेदा स्वतःच्या मूर्तीला. माझ्या मूर्तीला मारला असंच घाईमध्ये, कारण का माझी होती ना म्हणून. आणि स्वतःची मूर्ती बघू शकता तुम्ही कसं एकदम काळजी घेऊन मारते एकदम. या मका खायला आपण आता वाजून गेले 4. तर आज इथेच झोपायचा प्लॅन आहे. आता बघूया किती वाजतात झोपायला. पण झोप तर होणार नाही आपली. सकाळी नंदू भाऊ लगेच येईल दुकान खोलायला. तर आपली झोप काय मोडच करणार आहे तो. तर आपण घेतला आहे आता मका खायला. मका खाऊ. पप्पू सफेदा मारून झाला की शॉप बंद करूया आणि शॉपमध्ये जरासा आंग टाकू. आणि नंदू भाऊ लगेच येणार आहे 9-10 वाजेपर्यंत तरी येईलच तो. आणि मग आपल्याला उठावं लागेल. फ्रेश वगैरे होऊन वापस कस्टमर येतील. गणपती बाप्पांना राखी बांधायला बुकिंग केले त्यांनी. तर त्यांना मूर्त्या काढून द्याव्या लागतात. त्याच्यामुळे यावं लागेल लगेच आपल्याला घरून रेडी होऊन. बघू आता किती वाजेपर्यंत येतो नंदू भाऊ. आणि मग तसंच जाऊ आपण आंघोळ वगैरे करून वापस येऊया फ्रेश होऊन. पप्पू आता मारतोय तिथे सफेदा. पप्पू आता झालं आहे वाटतं सफेदा मारून. पप्पू आता आला आहे आपल्याला चाय घेऊन. वाजले 4:30 आणि सागर पितोय आपला चाय. पप्पू आता मारून झालं आहे सफेदा. आता बुटका सागर बिलागलाय सफेदा मारायला. चाय घे. तर आज आपण झोपणार आहे आपल्या शॉपमध्ये. झोपलोय आणि सागरबाई बघतोय आपला मोबाईल. सागराने मीच आहे. बुटका सागर आपला आहे बाहेर अजून उभा. तर उशी नव्हती म्हणून घेतलाय लेसचा पॅकेट उशाखाली. आणि आता आपण झोपूया. आज इथेच झोपायचं आहे शॉपमध्ये. तर लाईट वगैरे चालू आहे कारण की छोटा सागर आपला आहे तिकडेच बाहेर उभा. आणि इथे आपण बाप्पा ठेवलेत. तर थंडी वाजली तर बाप्पांच्या पन्न्या काढायच्या आणि अंगावरती घ्यायची. खूप मजा येते इथे झोपायला. तर आता झोपूया. आणि सकाळी नंदू भाऊ लवकर येणार आहे त्याच्यामुळे आपली काही झोप होणार नाही. तर झोपून घेऊ. सागरला पण सांगतो आता झोप तू, मोबाईल बघू नको. मला पण खूप झोप येते. 2-3 घंटेच झोपायला भेटणार आहे. तर चला, सर्वांना नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. गुड नाईट, शुभरात्र, स्वीट ड्रीम, टेक केअर, बाय.